मोबाईलच्या व्यसनामध्ये अडकलेले आहे. ऑनलाईन लहान मुलांकडं पण मोबाईल आलेला आहे. महिलांकडं मोबाईल, टी व्ही सिरियल अनेक अशा गोष्टी असतात आणि त्यामध्ये मोबाईलमध्ये इतकं गुंतलेले आहेत की मोबाईलचा गैरवापरच होतो आहे असंच लोकं म्हणायला लागले. आणि अशा या जमान्यामध्ये, अशा या जगात रोहिणीताईंनी घर बसल्या आपल्या या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जीवनपट, त्यांचं कार्य आणि त्यांची धम्मक्रांती हे घरबसल्या आपल्या देण्याचा जो काही उपक्रम त्यांनी केलेला आहे, तर ही खरंचच एक क्रांतिकारक आणि वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी नाशिककराच्या इतिहासामध्ये या धम्म चळवळीचा एक उल्लेखनीय नाव घेतलं जाईल आणि ते पण एका महिलेने. आणि आपण बघतोय की महिला जग बदलू शकता, आपलं घर बदलू शकता. आणि मला तरी वाटतं की नाशिकच्या धम्मप्रचाराच्या इतिहासात खूप उल्लेखनीय काम रोहिणीताई आणि त्यांचे जो काही टीम आहे ते करत आहे. तर या तुमच्या महिला टीमसाठी मी सर्वात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आभार व्यक्त करतो. कारण खूप कमतरता आहे धम्म सांगणाऱ्यांची. आणि आपण बघतोय की मी तर बघतोय रोहिणीताईंकडून खूप प्रेरणा घेण्यासारख्या गोष्टी आहेत. कारण त्यांच्या घरात आत्ता त्यांचा मुलगा आजारी आहे आणि जाधव साहेबांची ते खूप काळजी घेतात. ते पण बेडवरच असतात आणि एवढं सगळं करून खूप साऱ्या समस्याला तोंड देऊन तरी पण त्यांचा जो काही शो आहे, त्यांची जी काही कार्य आहे तो मस्ट ऑन, नाही का. एक म्हण आहे की शो मस्ट ऑन. तर इतक्या साऱ्या अडचणीमध्ये देखील ते त्यांचा वर्ग त्यांनी थांबवलेला नाही आहे आणि त्यांचं धम्माचं काम त्यांनी अविरत करत आहे. यासाठी मी व्यक्तिशः त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांचं पुण्यानुमोदन करतो की या धम्म चळवळीमध्ये तुमचं खरोखर योगदान आहे खूप उल्लेखनीय आणि सृजक आहे. तर धन्यवाद ताई, आम्हा सगळ्यांना संधी दिली. त्यानंतर आपण आता जो काही मला विषय दिलेला आहे त्याकडं आपण वळणार आहोत. आणि 22 प्रतिज्ञा हा जो काही विषय आहे खूप व्हास्ट आहे, म्हणजे खूप मोठा आहे. कारण त्या 22 प्रतिज्ञा आहे, नाही का. 22 निदान 10 मिनटाचं जरी एक प्रतिज्ञा म्हटली तरी तो खूप वेळ घेणारा विषय आहे. तरी पण एवढ्या व्यस्त वेळेमध्ये मला ताईंनी 4 ते 5 लेक्चर दिलेले आहेत. त्यावेळेला मी 4 ते 5 वेळा तुम्हाला मी भेटणार आहे. आणि आज आपण सुरू करणार आहोत. बाबासाहेबांनी ही जी काही 22 प्रतिज्ञा दिल्या त्याचं काय महत्त्व आहे याला सुरुवात करणार आहोत आपण. आणि आज जे काही पहिल्या 3 प्रतिज्ञा आहे त्याच्यावर आपण लेक्चर ऐकणार आहोत. तर खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की आपण सर्वजण लहानपणापासून खूप साऱ्या गोष्टी आपण ऐकत आलेलो आहोत. आणि त्याच्यामध्ये मिथक नावाचा एक प्रकार असतो. मिथक या शब्दाचा अर्थ असा होतो की काल्पनिक कथा किंवा पौराणिक कथा किंवा पुरातन काळातील कथा. तर या कथा, या प्रत्येक धर्मामध्ये अशा मिथकांचा, कहाण्यांचा खूप सारा भंडारा, एक प्रकारे भांडार आपल्याकडे आहे. आणि बौद्ध धर्मात देखील आपण बघतो की खूप सारं मिथक आपण पाहायला मिळतं. परंतु बौद्ध धर्मातील मिथक म्हणजे काल्पनिक कथा आणि इतर धर्मातील काल्पनिक कथा याच्यामध्ये एक छोटीसं अंतर असं आहे की बौद्ध धर्म म्हणा, जैन धर्म म्हणा, ह्या मिथकाला मिथक म्हणूनच बघतात आणि त्याचा काहीतरी अर्थ बघण्यासाठी, लावण्यासाठी आपल्याला त्या कथा आपल्यासमोर मांडत असतात. परंतु जर आपण हिंदू धर्माचा विचार केला तर इथं मिथकालाच सत्य म्हणून मांडण्याचा एक प्रकारे त्यांनी आघात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे ज्या काल्पनिक कथा झालेल्या आहे त्या काल्पनिक नसून त्या सत्यच घडलेलं आहे अशा पद्धतीने विश्वास, एक धारणा आपल्यामध्ये रुजवण्यात आलेली. आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण लहानपणापासून खूप साऱ्या कथा ऐकलेल्या आहे. आणि एक विद्वान तर असं पण म्हणतो की मनुष्य काय आहे, तर मनुष्य दुसरं तिसरं काही नसून तो एक कथा आहे, एक गोष्ट आहे. प्रत्येक माणसाची एक गोष्ट आहे आणि प्रत्येक माणूस एक गोष्टच आहे, असं त्याचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच गोष्टींचं, मिथकांचं धम्मामध्ये खूप सारा प्रभाव राहिलेला आहे. आणि असाच प्रभाव हिंदू जो काही धर्म आहे
जो ब्राह्मणी धर्म आहे, ब्राह्मणांनी देखील खूप साऱ्या कथा रचलेल्या आहेत, खूप सारे मिथक मांडलेले आहेत आणि ते आपल्यामध्ये इतके रुजवले आहेत की ते आपल्याला सत्य वाटायला लागलेले आहेत. आणि म्हणून आपल्याला मिथक या गोष्टीचा अर्थ समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आजचा जो काही 22 प्रतिज्ञा आहे त्यामध्ये देखील मी खूप साऱ्या मिथक आणि कथाच सांगणार आहे. कारण या कथांचाच मागोवा घेऊन, पुराणातल्या कथांचाच मागोवा घेऊन बाबासाहेबांनी एक शोध काढलेला आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात की जर आपण भारताचा इतिहास पाहिला तर भारताचा इतिहास हा दुसरं तिसरं काही नसून ब्राह्मणी आणि बौद्ध धर्माचा संघर्षाचा कथा आहे. म्हणजे भारताचा इतिहास म्हणजे काय, तर या दोघांचा संघर्षाची कथा आहे, क्रांती प्रतिक्रांती. आणि म्हणून हा संघर्ष कसा झाला आणि कोणत्या कारणाने झाला हे पाहणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की इतिहासाच्या पालामुळा जेव्हा बाबासाहेबांनी शोधल्या तेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं की माझी जी समस्या आहे, बाबासाहेबांची जी काही मुवमेंट होती ती होती सेल्फ रिस्पेक्टची, म्हणजे आत्मसन्मानाची बाबासाहेबांची लढाई होती. बाबासाहेबांचं पूर्ण जीवन स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वतःचा जो काही समाज आहे, भारतीय जो समाज आहे, खूप मोठ्या संख्येने अस्पृश्य जो समाज आहे, त्याच्या समस्या सोडवण्यासाठी, त्याला समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय देण्यासाठीच बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांनी उभी केलेली होती. आणि त्या चळवळीचा अभ्यास करताना बाबासाहेब असं म्हणतात की तुम्हाला जर का तुमचं मनुष्य जीवन आहे हे सार्थकीदायक करायचं असेल तर तुम्हाला जो काही हा धर्म आहे ज्याने तुम्हाला पिढ्यानपिढ्या नाडलेलं आहे, इतकं नाडलेलं आहे, तुम्हाला इतकं माणूस या दर्जापासून इतकं खाली ओढलेलं आहे की तुम्हाला अक्षरशः त्यांनी शूद्र बनवलं आहे, नव्हे तर तुम्हाला शूद्राही त्याच्या पुढच्यापेक्षा अस्पृश्य बनवले आणि तर तुम्हाला स्पर्श पण त्यांना टाळेल अशा पद्धतीने तुमचा एक समूह त्यांनी वेगळा केला. आणि त्याचा परिणाम इतका झाला की पिढ्यानपिढ्या गुलामीची जी काही मानसिकता आहे तुमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम या धर्मामुळे झालेलं आहे, असा बाबासाहेबांचा अभ्यासाचा निष्कर्ष निघाला. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात हा जो धर्म आहे याला तुम्ही का चिटकवून राहत आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की ज्या धर्माने जर तुमचं एवढं अतोनात नुकसान केलेलं आहे तर तो धर्म तुम्ही का त्याला चिटकून राहता. आणि म्हणूनच बाबासाहेब जेव्हा तुम्हाला एक नवीन मार्ग देता, एक पर्याय देता, मग आपल्या सर्वांसमोर तोच प्रश्न होता जो बाबासाहेबांच्या अनुयायांच्या समोर 1956ला होता की बाबासाहेब तुम्ही म्हणताय की धर्म सोडायचा, पण मग कोणता धर्म स्वीकारायचा किंवा काय करायचं. आणि बाबासाहेब तिथं म्हणतात की बुद्धांचा धम्मच आहे जो तुम्हाला सन्मान देईल, जो तुम्हाला बंधुभाव, न्याय आणि स्वातंत्र्य देईल. आणि जेव्हा बुद्धांचा धम्माचा बाबासाहेबांनी अभ्यास केला, त्यांच्या प्रज्ञेने त्याच्याकडे जेव्हा बघितलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की बौद्ध धम्माची ही जो काही पाया आहे तो समतेवर आधारित आहे. आणि त्याला जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुमचं जे काही मनस्थिती आहे ती शुद्ध असली पाहिजे. ती शुद्ध का असली पाहिजे, कारण याच्यापूर्वी जे काय अस्पृश्य होते, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा ह्या कुणाला दिल्या होत्या, तर या अस्पृश्यांना दिलेल्या होत्या. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात येणाऱ्या एका वर्गाला दिल्या होत्या. आणि म्हणून बाबासाहेबांनी एक काळजी घेतली. आणि ती काळजी काय होती, तर ती काळजी होती, ती काळजीच्या स्वरूपात त्यांनी काही प्रतिज्ञा दिलेल्या होत्या, नाही का. आणि या प्रतिज्ञा ज्या काय असतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या शाळेमध्ये पण आपल्याला प्रतिज्ञा दिली जाते. का दिली जाते, कारण तुम्ही जेव्हा मोठे होऊन देशाचे नागरिक व्हाल तेव्हा या त्या देशाप्रती तुम्ही प्रामाणिक राहाल, एक आदर्श नागरिक व्हाल आणि तुमचा सर्वांगीण विकास या देशामुळं होईल. त्यामुळं देशाबद्दल तुम्ही कृतज्ञ राहाल, म्हणून आपण प्रतिज्ञा घेत असतो देशाप्रती. तर प्रतिज्ञांचं हेच काम बौद्ध धम्मात देखील बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला देखील या प्रतिज्ञा घेऊन काय व्हायचं आहे, मग तर ह्या प्रतिज्ञा घेऊन आपल्याला एक आदर्श बौद्ध व्हायचं आहे. आणि आपल्या भाषेत म्हणायचं तर आपल्याला 100% प्युअर बौद्ध व्हायचं आहे. आता 100% प्युअर हा शब्द का आला, कारण बाबासाहेबांनीच दीक्षेच्या वेळेला 1956ला आपल्या भाषणातच बुद्ध धम्म आणि हिंदू धर्माबद्दल एक गोष्ट आपल्याला सांगितली. ती अशी होती की समजा एक नाला आहे ज्याच्यामधून
शुद्ध असं पाणी वाहत आहे. ते पाणी इतकं शुद्ध निर्मळ झऱ्यातून आलेलं आहे की ते आपण पिऊ शकतो. ते मनुष्याला हितकारक आहे. त्याला जगण्यासाठी जे काही तहान लागते ती भागवणारं आहे. आणि शुद्ध असं एक पाणी, एक नाला असा आहे. आणि त्याच्या बाजूला एक दुसरा नाला आहे. पण ह्या नाल्यात मात्र खूप असं घाण पाणी, त्याच्यामध्ये खूप असं शेवाळ साचलेलं आहे. आणि ते इतकं दुर्गंधीयुक्त आहे की त्याला तुम्ही पिऊ पण शकत नाही, त्याच्याजवळ त्याचा वास पण घेऊ शकत नाही, इतकं ते घाण बरबटलेलं पाणी आहे. आणि बाबासाहेब असं म्हणतात, जर अशा 2 नाल्या असतील तर त्याला तुम्ही एकत्र कराल का, आणि एकत्र करून जे काही पाणी आहे ते पिण्यायोग्य राहील का? तर निश्चितच हे दोघं पाणी जर आपण एकत्र केलं, एकत्रच नाही तर निदान त्या एका ग्लासमध्ये आपण शुद्ध पाणी घेतलं आणि त्याच्यात 1% जरी घाण टाकली तरी ते पिण्यायोग्य होत नाही. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की मी तुम्हाला जो काही धम्म देत आहे तो खूप शुद्ध आहे, पवित्र आहे, तुमचं जीवन जगण्याला योग्य आहे, तुमच्या सगळ्या समस्येचं उत्तर आहे. आणि तो आहे बुद्धांचा शिकवणी, बुद्धांचा धम्म. परंतु तुम्ही ज्याच्यातून आता आपण येत आहोत तो एकदम गटार गंगेसारखा आहे. तो तुम्हाला अत्यंत नीच लेखतो. त्याच्यामध्ये जातीभेद आहे, त्याच्यामध्ये काल्पनिक कथा आहे, अंधश्रद्धा आहे, आणि मनुष्याचा उत्कर्ष होणार नाही अशा सगळ्या योजना त्याच्यामध्ये आहेत. तो अजिबात तुमच्या विकासाला पोषक असं वातावरण करणारा नाही आहे. आणि म्हणून बाबासाहेब असं म्हणतात, जर तुम्हाला माझ्यासोबत बौद्ध धम्म स्वीकारायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, फिल्टर लावलेले त्यांनी, आणि ते फिल्टरच आहे 22 प्रतिज्ञा. तर हे फिल्टरमधून तुम्हाला शुद्ध होऊन यायचं आहे त्या नाल्यामध्ये. तर बौद्ध धम्म आणि हिंदू धर्माचा जर तुम्ही मिक्स केला तर तुम्ही बौद्ध होणारच नाही, 100% तरी होणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या या प्रतिज्ञा अस्पृश्यांसाठी, शूद्रांसाठी, आपल्यासाठी शुद्ध होण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही तीच गोष्ट, घाण गोष्ट जर इकडे घेऊन आलात तर इकडं आणि तिकडचा काही भेद राहणार नाही, पाणी शुद्ध राहणार नाही. आणि त्याच्यावर पण अनेक अशा कलाकारांनी गाणं पण लिहिलं आहे, जो शुद्ध आहे तो बुद्ध आहे, नाही का. अशा अनेक गाणे आपण वामनदादा कर्डक आणि अनेक मोठ्या मोठ्या गायकांकडून गाणे आपण ऐकलेले. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे सांगितलं जातं की तुम्हाला काय व्हायचं आहे, शुद्ध व्हायचं आहे. हा कलंक तुम्हाला जरी हिंदू धर्माच्या लोकांनी लावला आहे तरी तो पुसण्याचं काम मात्र तुम्हालाच करायचं आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हटले होते आपल्या अनुयायांना की मी हा धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारत आहे. तुम्हाला जर माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही ते सगळं सोडून माझ्यासोबत या, असं बाबासाहेब सांगतात. आणि असंही ते सांगतात की जर तुम्हाला तो सोडण्याची इच्छा नसेल किंवा तो सोडून तुम्हाला यायचं जमत नसेल तर तुम्ही तिकडेच राहा, मात्र इकडे येऊन महारांनी, अस्पृश्यांनी बौद्ध धम्म बाटवला असं होणार नाही, असं कृत्य तुम्ही करू नका. ही खूप महत्त्वाची सूचना बाबासाहेबांनी आपल्याला दिली. आणि ती सूचना जर आपण बघितली तर ती किती सत्य हे आपल्याला दिसतं. यानं आज आपण बघतो की खूप सारे लोक अज्ञानाने म्हणा किंवा परंपरेने म्हणा किंवा लोकांच्या भीतीने म्हणा. आवाज येतोय का सगळ्यांना? आवाजच नाहीये. येतोय आवाज काही? आता येतोय? येतो आवाज. ओके. तर एकच सर, माया ताई तुम्ही म्यूट करा. आवाज येतोय, तुम्ही लेफ्ट ऑन परत जॉईन व्हा. ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी. आवाज येतोय व्यवस्थित. लिंक तोडू नका त्यांची. मी म्यूटच आहे ना. ओके. नाही, या दुसऱ्या ताई आहेत, त्यांना रिमूव्ह करा, माया ताईंना. तर त्या ताईंना पुन्हा जॉईन करा. आणि तर आपण मी हे सांगत होतो की बाबासाहेबांनी ह्या ज्या काही आपल्याला प्रतिज्ञा दिलेल्या आहे, ह्या प्रतिज्ञा आपल्याला 100% बौद्ध होण्यासाठी दिलेला तो एक राजमार्ग आहे, ती एक चौकट आहे. आणि म्हणून ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण ह्या ज्या काही 3 प्रतिज्ञा आहे त्याला सुरुवात करणार आहोत. आता सुरुवात करण्याआधी एक शब्दाचा व्याख्या करून मी पुढे जायला मला आवडेल. आणि तो शब्द आहे सत्यान्वेष. तर सत्य आणि अन्वेष या शब्दामध्येच त्याचा अर्थ पण दडलेला आहे. सत्य म्हणजे सत्य आणि अन्वेष म्हणजे शोध करणे. तर बाबासाहेबांनी
आपल्या अस्पृश्यतेच्या कारणाचा शोध घेण्यासाठी जो सत्याचा अन्वेष केला, शोध केला, त्याच्यामध्ये बाबासाहेबांना जे आढळलं त्याचा प्रतिसाद म्हणून बाबासाहेबांनी या प्रतिज्ञा दिलेल्या आहे. आणि या प्रतिज्ञा देताना बाबासाहेब इतके भावूक देखील झाले होते की कारण असं म्हणतात की बाबासाहेबांनी एका पेजवर एक प्रतिज्ञा मोठ्या अक्षरात लिहून घेतली होती. कारण बाबासाहेबांनी त्या वाचत असताना जो जुना चष्मा होता तो सुद्धा बाजूला त्यांनी काढला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ज्यांना चष्मा लागलेला असतो त्यांना चष्म्याशिवाय स्पष्ट दिसत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते अक्षर एका कागदावर एक प्रतिज्ञा मोठ्या अक्षरात लिहून घेतलं. असे 22 कागद समोर ठेवले आणि आपला चष्मा बाजूला काढला. आपण जर फोटो पाहिला असेल बाबासाहेबांचा धर्मांतराचा तर तिथं तुम्हाला माईसाहेब दिसतात, त्याच्या हातात बाबासाहेबांच्या हातात काठी दिसते, पण बाबासाहेबांचा चष्मा दिसत नाही. तर त्याचं कारण हेच आहे की बाबासाहेबांनी तो ह्यासाठी काढून ठेवला होता. कारण बाबासाहेब असं म्हणतात की मला जो जुना दृष्टिकोन आहे, म्हणजे तो चष्माच्या प्रतिकात्मक ते म्हणतात, तो दृष्टिकोनसुद्धा मला नको पाहिजे होता आणि माझा नवा जन्म होता अशी पण एक जी प्रतिज्ञा आहे ती त्यासाठीच बाबासाहेब म्हणतात की त्यांनी तो चष्मा पण बाजूला काढला आणि ते एक प्रतिज्ञा वाचून ती सगळ्यांकडून वदवून घेतली आणि त्यानंतर त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा आपल्या सगळ्यांना दिली. तर बौद्धांच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा असं घडलं की कोणीतरी उपासकाने लोकांना दीक्षा दिली आणि नुसती दीक्षाच नाही दिली, पंचशीलच नाही दिलं, तर त्यांनी 22 प्रतिज्ञा देखील दिल्या. तर आपण जर का जगाचा वेगवेगळ्या धम्माचा इतिहास बघितला तर ख्रिस्त मोझेस नावाचा एक जो धर्म संस्थापक आहे त्यांनी पण 10 आज्ञा दिलेल्या होत्या. त्या 10 आज्ञाप्रमाणेच बाबासाहेबांनी देखील आपल्या अनुयायांना स्वतः बौद्ध झाल्यावर त्यांनी आपल्या अनुयायांना देखील 22 प्रतिज्ञा दिल्या. आणि त्या का दिल्या याचं विवेचनच आपण पुढच्या 4 लेक्चर किंवा 5 लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर ह्या खूप कधी आपल्याला आपण जेव्हा पुस्तक वाचतो आणि या वाचतो तर तेव्हा आपल्याला वाटतं की या किती जहाल आहे किंवा बाबासाहेबांनी या काय अपमानित करण्यासाठी तर लिहिल्या नाही ना, अशी शंका पण येते. काही विद्वानांना तर असं वाटतं की या कालबाह्य झालेला आहे, आता आपण बौद्ध झालेलो आहे तर आपण ते बोलण्याची गरज नाही आहे असं पण ते म्हणतात. आणि अशा प्रकारे 22 प्रतिज्ञाबद्दल देखील खूप साऱ्या शंका कुशंका आजच्या समाजामध्ये देखील आहेत. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण कुठंतरी जेव्हा शहरामध्ये जातो किंवा एखाद्या नवीन एरियामध्ये जातो, चांगलं घर घेतो किंवा बंगला बांधतो, तर त्यावेळेला सर्वात जेच घर काय आपल्या समाजामध्ये नसतात आणि ते इतर समाजामध्ये पण वावरू लागतात. आणि त्यांना पण एक प्रकारे जेव्हा 22 प्रतिज्ञांसारखा विषय येतो तर तेव्हा पण त्यांना एक प्रकारे भीती वाटते की हे यांच्यासमोर कसा उच्चार करायचा. किंवा एखादा धम्मप्रचारक जर का जाहीर भाषणात देवांवर काही बोलला तर ते लगेचच त्याला सूचना देतात की अरे इथं ऑदर जातीचे लोक आहे, तुम्ही त्याच्यावर टीका वगैरे करू नका. किंवा टीका करणाऱ्या लोकांना आपण बोलवतच नाही किंवा त्यांना सुरुवातीला सूचना तरी देतो. आणि माझा तरी असाच अनुभव आहे की बऱ्याच वेळा खेड्यामध्ये जाताना मला जेव्हा गृहप्रवेशाचा कार्यक्रम असतो, काही जलदान विधी असते, स्मृती दिवस असतो, त्यावेळेला मला आधीच ते याच्यासाठीच बोलवता की हा फक्त बुद्धांवर बोलतो, टीका करत नाही. आणि म्हणून मला ते तिथं घेऊन जातात आणि मला ते सांगतात की गुरुजी मी तुम्हाला याच्यासाठी बोलवलं कारण मालेगावातील इतर जे लोक आहे ते खूप टीकात्मक बोलतात. तर अशा पद्धतीने एक प्रकारे आत्मविश्वासाची कमी असल्यामुळं किंवा बाबासाहेबांनी हे का नाकारलं हे स्पष्टपणे सांगता येत नसल्यामुळं हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये नसतो आणि म्हणून ते इतरांना काय वाटेल यासाठी घाबरत असतात. पण आज जे काय आपण प्रवचन ऐकणार आहोत, आज जे काय आपण चर्चा करणार आहोत, त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी याचा तर्काने याच्या सगळ्यांचा गोष्टीचा समाचार घेतलेला आहे. आणि हे ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच बोलायला लोकांशी जो काही बाबासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेची बाजूने उभं राहायला मदत मिळणार आहे आणि नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल अशा पद्धतीचं विवेचन आज आपण ऐकणार आहोत. तर मी या स्टडी क्लासच्या सर्व महिलांना मला वाटतं त्या सर्व माझ्यापेक्षा वयाने मोठ्या किंवा बरोबरीच्या असतील त्या सगळ्या भगिनींना मातांना हेच विनंती करेल की हे जरी जनरल
लेक्चर असलं, हे जरी जनरल लेक्चर असलं तरी ह्या लेक्चरमध्ये तुम्ही जे काही नोट्स किंवा जे मी तुम्हाला संदर्भ ग्रंथ सांगणार आहे ते सुद्धा तुम्ही नोट करायचं आहे. आणि रोहिणीताई ते तुम्हाला नंतर सांगतीलच. तर रीडर्स इन हिंदुइझम नावाचं बाबासाहेबांचं पुस्तक आहे. याच्यामध्ये हिंदू धर्मावरील काही कोडं त्यांनी मांडलेलं आहे. आणि आजपर्यंत बाबासाहेबांनी लिहिलेल्या या रीडर्स इन हिंदुइझमचं उत्तर म्हणून कुठल्याही विद्वानाने त्याचं उत्तर आजपर्यंत दिलेलं नाही आहे. आणि म्हणून या प्रतिज्ञा देताना तुम्हाला अजिबात संकोच वाटायला नाही पाहिजे. कारण ज्या विद्वानाने या देशाचं संविधान लिहिलेलं आहे त्याच विद्वानाने खूप जबाबदारपूर्वक या गोष्टी लिहिलेल्या आहे. या गोष्टी यासाठी लिहिलेल्या आहे कारण ज्या तत्वाने, ज्या धर्माच्या विचारांनी, प्रवाहाने तुमच्या पिढ्यानपिढ्या गुलामगिरीत टाकल्या, त्याच्यासाठी बाबासाहेब लढले. त्याला त्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्यानंतर पुन्हा तिकडे जाऊ नका असं जेव्हा सांगितलं तर याच्यामध्ये कुणालाही वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. कारण तुम्ही तर फक्त ऐकतात, पण अस्पृश्यतेचे चटके आपल्या पिढ्यानपिढ्या लोकांनी भोगलेले. आणि मग अशा भोगलेल्या लोकांनी जर का असं घाणेरडं पाणी पिण्यापासून नकार दिला असेल तर याच्यात कुणालाही वाईट वाटण्याचं काहीच कारण नसावं. आणि म्हणून बाबासाहेब 22 प्रतिज्ञा देतात. तर का देतात हे आज आपण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आपण सुरुवात करूया. पहिली प्रतिज्ञा जी आहे, मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. तर आपण पहिली प्रतिज्ञेला सुरुवात करणार आहोत. आणि बाबासाहेबांनी ही जी काय प्रतिज्ञा दिली त्याच्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचा उल्लेख आलेला आहे. आणि या तिघांचा उल्लेख आल्यामुळं बाबासाहेबांनी यांचा कसा परामर्श घेतला आणि यांना देव का मानू नये याचं जे काही विवेचन आहे ते त्यांनी रीडर्समध्ये केलेलं आहे. त्यानंतर धर्मानंद कोसंबी नावाचे बौद्ध विद्वान होऊन गेलेले, ज्यांनी बौद्ध धम्मावरील 4 निबंध नावाचं त्यांचं पुस्तक खूप प्रसिद्ध झालेलं आहे, जगामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. त्यांनी देखील या गोष्टीची परामर्श तिथं घेतलेला आहे. अनेक मिथकांचं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. तर मिलिंद प्रश्न नावाचा जो ग्रंथ आहे, राजा मिलिंद आणि जो काही त्यांचा गुरु आहे मिलिंद आणि नागसेनांनी मिलिंदचे सर्व प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. आणि त्यांचा प्रश्न उत्तराचा एक ग्रंथ खूप प्रसिद्ध झालेला आहे. आणि बाबासाहेबांनी मिलिंद कॉलेजचं नाव त्याच मिलिंद राजाच्या नावावरून ठेवलेलं आहे. तर त्या ग्रंथात देखील या गोष्टींचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये पण आलेला आहे. तर मी संदर्भ ग्रंथ आपण नंतर सांगूया. तर आपण आता सुरू करूया की हिंदू धर्मामधील हे जे 3 दैवत आहेत त्याबद्दल बाबासाहेब काय सांगतात. तर बाबासाहेब रीडर्स इन हिंदुइझममध्ये असं म्हणतात की जेव्हा हिंदू धर्माचा जो काय ब्राह्मणी धर्माचा जे काही सुरुवात आहे त्याच्यामध्ये त्रिमूर्ती सिद्धांत हा खूप प्रसिद्ध आहे. आणि तो त्रिमूर्ती सिद्धांत काय होता, तो त्रिमूर्ती सिद्धांत असा होता, त्यांची अशी धारणा आहे की ब्रह्मा हा जो काय त्याने हे विश्व बनवलेलं आहे. त्यानंतर विष्णू जो आहे तो ह्या जीवाला संरक्षण देत असतो. आणि त्यानंतर जो शिव आहे, शंकर आहे, तो संहारक आहे, तो नष्ट करणार आहे. तर अशा प्रकारे ह्या तिघांनी मिळून या पृथ्वीची उत्पत्ती, त्याची स्थिती आणि त्याची लय अशा प्रकारे हा त्रिमूर्ती सिद्धांत बाबासाहेबांनी शोधला. हिंदू धर्मामध्ये हा त्रिमूर्ती सिद्धांतानुसार या 3 देवतांची उपासना करण्याची त्यावेळेला पद्धत होती. आणि हे जे काही 3 देवता होते, ब्रह्मा, विष्णू आणि महेश, असं म्हणतात की हे तिघांमध्ये खूप मैत्री होती, खूप सलोखा होता. आणि त्या तिघांमध्ये सलोखा असल्यामुळे हे जग चालतं आहे किंवा चालत आलेलं आहे किंवा यांनी ते जग निर्माण केलेलं आहे असा तो सिद्धांत होता. पण बाबासाहेब असं म्हणतात, असं जरी सुरुवातीला त्यांनी दाखवलेलं असलं तरी जेव्हा पुराणांचा त्यांनी बाबासाहेबांनी अभ्यास केला त्या ठिकाणी त्यांना अशा गोष्टी दिसल्या की त्याच्यामध्ये असं दिसलं यांच्यामध्ये नुसतं सौख्य होतं किंवा मैत्री होती असं नाही, तर त्यांच्यात पराकोटीचा वैरभावना होती. आणि नुसती वैरभावना नव्हती तर एखादा शत्रू देखील इतरांचं वाईट करणार नाही,
इतकं वाईट गोष्टी एकमेकांच्या करण्यासाठी याने अनेक एकमेकांना बदनामीकारक गोष्टीच्या रूपामध्ये कथा मांडलेल्या आहेत. तर त्याच आपण बघणार आहोत. तर सर्वात पहिले जी काय गोष्ट आहे ती अशी होती की सर्वात आधी जो काही वाद सुरू झाला तो सुरू झाला एका मिथकापासून किंवा एका गोष्टीपासून. एक कथा रचण्यात आली ज्याच्यामध्ये ब्रह्माला 2 अवतार दाखवण्यात आले, ज्याच्यामध्ये मत्स्य म्हणजे माशाचा ज्याने अवतार घेतला आणि वराहाचा अवतार घेतला असं दाखवण्यात आलं. आणि मग असं दाखवण्यामुळं त्याचं श्रेष्ठत्व दिसायला लागलं आणि म्हणून जे काय विष्णू होते त्याचे जे काय अन्वय होते म्हणजे त्याचे अन्वय म्हणजे अर्थातच ते ब्राह्मण होते. मग ह्या लोकांनी पण काय केलं, ब्रह्माचं वर्चस्व वाढतं आहे म्हणून विष्णूचं देखील वर्चस्व वाढावं म्हणून त्यांनी पण अवतारांचा काही कथा लिहायला सुरुवात केल्या. असं म्हणतात की नारायण पुराण, वायू पुराण अशा प्रकारचे जे काही पुराण होते त्याच्यामध्ये विष्णूचे मग त्यांनी काही ठिकाणी 5 अवतार दाखवले, काही ठिकाणी 10 अवतार दाखवले, काही ठिकाणी 12, तर एका ठिकाणी 22 अवतारांमध्ये विष्णूंच्या वेगवेगळ्या कथा लिहिल्या आणि त्याच्यातून ब्रह्मापेक्षा विष्णू कसा श्रेष्ठ आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि एका ठिकाणी तर ब्रह्माच्या अनुयांनी पण मग काय केलं, आणखी त्याला मोठं दाखवण्यासाठी काही कथा रचल्या. त्याच्यामध्ये एक कथा अशी आहे की ब्रह्माच्या नाकातून शिवाची निर्मिती झाली आणि शिवाने मग वराह म्हणजे डुकराचा पेहराव घेऊन एक अवतार घेतला आणि अशा प्रकारे शिवाची निर्मिती ब्रह्माकडून झाली असं दाखवण्यात आलं. आणि मग हे पाहून शिवाचे अनुयायी देखील म्हटले की आता ते तरी मागं कसे राहतील आणि म्हणून त्यांनी काय केलं, स्कंद पुराणामध्ये पण विष्णूचं श्रेष्ठत्व मान्य करण्यासाठी शिवाने विष्णूबरोबर एक प्रकारे युती केली. दोघांनी मिळून काय केलं, शिवाने विष्णूचं वर्चस्व मान्य केलं आणि मग ब्रह्माने काय केलं तर शिवाचे जे काही 5 शिर होते त्याच्यापैकी त्याचं 5वं शिर हे त्यांनी छेद केलं आणि असं म्हणतात की अहंकार आणि शक्तीपासून शिवाला अलग केलं. आणि ही जी काही स्पर्धा आहे ती मग पुढं चालूच राहिली आणि ही कशातून दिसत राहिली तर ही मिथकातून, कथेतून, पुराण कथेतून मांडण्यात आली. आणि मग ब्रह्माने पण काय केलं, शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भांडण लावण्यासाठी ब्रह्माच्या अनुयायांनी पण एक कथा रचली आणि ती होती की ती रामायणाच्या कथेमध्ये आपल्याला दिसतं की राम हा विष्णूचा अवतार होता आणि त्याने जो काही धनुष्य होता, शिव धनुष्य उचलण्याचा एक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो काही धनुष्य आहे तो कोणालाच रावणाला पण उचलता आला नाही. इतका तो शिवाचा जो धनुष्य इतका बलशाली किंवा ताकदवान किंवा जादुई शक्तीने भरलेला होता, परंतु रामाने तो सहज एका हाताने उचलला आणि तो मोडला पण. तर अशा प्रकारे ब्रह्माच्या अनुयायाने शिव आणि विष्णूमध्ये भांडण लावण्यासाठी असे काही कथा पण रचल्या. त्यानंतर मग ह्या दोघांची युती झाल्यामुळं शिव आणि विष्णू या दोघांच्या अनुयायांनी मग काय केलं, ब्रह्माचं हे जे काही वर्चस्व आहे मिटवण्यासाठी एक मोठंच षड्यंत्र केलं. आणि ते षड्यंत्र असं केलं की त्यांनी एक कथा रचली आणि त्या कथेमध्ये असं दाखवलं की हा जो काही ब्रह्मा होता त्या ब्रह्माची मुलगी होती आणि असं म्हणतात ती इतकी सुंदर होती की तेवढ्या जगामध्ये तिच्यासारखी सुंदर देखणी दुसरी कुठलीच नव्हती. ती इतकी सुंदर होती की जो पण पुरुष बघायचा तर तो तिच्या प्रेमात पडायचा, इतकी ती सुंदर आणि नाजूक होती. आणि ती इतकी नाजूक आणि सुंदर होती की जो ब्रह्मा होता त्याने तिच्याशी विवाह केला. त्याने तिचं लग्न लावून जावई घरी आणण्यापेक्षा तिच्याशी विवाह करण्याचा त्याला मोह झाला आणि अशी कथा रचली. आणि शिवाने त्याची मुलगी म्हणजे सरस्वती, आपण बघतो की आपण प्रत्येक शाळेमध्ये सरस्वती पूजन केली जाते. तिच्या हातात वीणा वगैरे दाखवली जाते, पांढऱ्या साडीमध्ये तिला दाखवलं जातं आणि तिच्यासोबत ब्रह्मा दाखवला जातो. तर ब्रह्मा आणि सरस्वती यांचं 2 नातं ते पुराणकथेमध्ये दाखवलं आहे. ब्रह्माची ती मुलगी पण आहे आणि नंतर त्या ब्रह्माने तिच्याशी लग्न केल्यामुळं ती त्याची पत्नी पण आहे. असं बदनामीकारक कथा रचून शिव आणि वैष्णव या दोघांनी ब्रह्माला एवढं बदनाम केलं की ब्रह्माचं जे काय
जनमानसात पूजनीय असं जे स्थान होतं तर ते हळूहळू लुप्त व्हायला लागलं. आणि अशा प्रकारे ब्रह्माचं जे काही एक मिनिट हां येस, तर ब्रह्माचं जे काही उरलं सुरलं जे अस्तित्व होतं ते देखील या कथेमुळं कमी करण्यासाठी त्याने मोठा प्रयत्न केला. परंतु यांची जरी युती झाली होती आणि हे जरी यांचे अनुयायी जरी या दोघांना एकत्र करून ब्रह्माचं वर्चस्व त्यांनी या कथाने कमी लेखलं होतं, तरी पुढं जाऊन ह्या दोघांची मैत्री कायम राहिली असं पण नाही आहे. असं म्हणतात बाबासाहेब की नंतर शिवाचे शैव आणि विष्णूचे वैष्णव असे दोन जे काही पंथ होते, त्यांना मानणारे अनुयायी होते, यांच्यात पण देखील खूप साऱ्या मतभेद आणि कथांच्या माध्यमातून वाद तिथं दिसले. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता कुंभमेळा चालू आहे प्रयागराजला. नाशिकमध्ये देखील कुंभमेळा दर 12 वर्षांनी होत असतो. तर नाशिकमध्ये जर का तुम्ही त्या कुंभमेळ्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला दिसेल तर तिथं कुंभमेळ्यात सगळेच लोक त्या नदीमध्ये जाऊन एकसारखे आंघोळ करतात असं नाही आहे. तर तिथं 4 प्रकारचे कुंड आहेत. त्या 4 प्रकारामध्ये पहिलं जे काय सर्वात वरचं जे आहे ते राम, सीता, हनुमान आणि असे 4 जरी नाव दिलेले आहे तर ते 4मध्ये कोण कोण कसे कसे आंघोळ करतात याचे देखील प्रथा आहे. तर पहिला जो काय सर्वात आधी जे कुंड आहे त्याच्यामध्ये ब्राह्मण, मोठे जे काय मठाचे अधिकारी आहे ते असे सर्व उच्च वर्ण तिथं आंघोळ करतात. त्यांची आंघोळ झाली ते पाणी पुढं जातं. पुढच्या कुंडामध्ये जे काय क्षत्रिय लोक आहे त्यांनी आंघोळ करायची असते. त्यानंतर जे काय व्यापारी मंडळी वैश्य यांचं आंघोळीचं पाणी पुढं जातं 3ऱ्या कुंडात आणि त्या कुंडामध्ये वैश्य लोकांनी आंघोळ करायची असते. आणि त्यानंतर या तिघांचं पाणी जेव्हा 4थ्या कुंडात जातं तिथं सगळ्या शूद्रांनी मग आंघोळी करायची असतात, कॉमन लोक. तर अशा प्रकारे आंघोळ करण्याच्या नदीमध्ये आंघोळ करण्याच्या पद्धतीत देखील त्यांनी भेद केलेला आहे. 4 अशा प्रकारचे केलेलं आहे. आणि तुम्ही जर का कुंभमेळा कधी अनुभवला असेल तर तिथं शैव आणि वैष्णव लोकांच्या भांडणंसुद्धा तुम्ही बघितलं असेल. या 2 गटांमध्ये आंघोळ सुरुवातीला कोण करेल याच्यावरून आज देखील त्यांच्या पंथातले लोक हिंसक होतात. म्हणजे अक्षरशः ते हत्यार उचलतात आणि एकमेकांच्या आखाड्यांवर ते हल्ला देखील करतात. आणि त्याचमुळं प्रशासनाला खूप मोठी जबाबदारी असते या साधू लोकांना. बघा आपण म्हणतो की साधू आहे, संत आहे. संत या शब्दाचा अर्थ आहे की जो शांत झालेला आहे, राग लोभ मोहापासून शांत झाला आहे. पण या अशा लोकांना संत म्हटलं जातं जिथं ते छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांना राग येतो, ते एकमेका आखाड्यावर हल्ला करतात, हिंसा करतात, तलवारी उपसतात आणि अनेक प्रकारचे व्यसनं देखील करतात. तर हे जे काही वैष्णव आणि शैव आहे ही जी काही परंपरा आहे ही पहिल्या पुराण काळापासून चालत आलेली आहे. आणि मग ह्या वैष्णव आणि शैवमध्ये देखील तुम्ही गंगा नदीचं जे काही कहाणी आहे ती पण बघता येईल आपल्याला. जो काही त्याच्यामध्ये वैष्णवाच्या अनुयायांनी एक कथा रचली. ती अशी रचली की जी गंगा नदी होती ती वैकुंठ धाम म्हणजे जिथं विष्णू राहतात तिथून उगम पावली आणि ती त्याच्या पायापासून जाऊन कैलास पर्वतावर गेली आणि शिवाच्या जटेमध्ये तिने स्थान मिळवलं, अशी ती कथा होती. म्हणजे जी आधी कथा रचली होती की शिवाच्या जटेतून गंगा आली, त्याला आणखी एक त्यांनी कहाणी जोडली आणि वैष्णवला मोठं करण्यासाठी एक कथा रचली की त्याच्या पायापासून ती गेली आणि मग ती कैलासात गेली आणि मग ती जटेत गेली. तर अशा प्रकारे ह्या कथा रचण्यात आल्या. आणि आणखी काही गोष्टी आहे ज्याच्यामध्ये काही ठिकाणी विष्णूला मूर्ख दाखवण्यात आला, काही ठिकाणी शिवाला मूर्ख दाखवण्यात आला. अशीच एक कथा आहे समुद्र मंथनाची. तर तुम्ही सगळ्यांनी लहानपणे खूप साऱ्या कथा तुम्ही ऐकलेल्या आहेत. ही समुद्र मंथनाची कथा पण तशीच आहे. तर ह्या लोकांनी काय केलं की समुद्रामध्ये मंथन करायची एक योजना आखली. मग काय केलं त्यांनी देव लोकांना एका बाजूला ठेवलं, असुर लोकांना एका बाजूला ठेवलं, मंदार नावाचा एक पर्वत उचलून आणला. आता बघा ह्या मिथक आणि कहाण्या आहे. तुम्ही म्हणाल एखादा पर्वत कसा उचलता येईल, तो काय ठेवलेली वस्तू थोडी. पण ह्या कथांमध्ये पर्वत उचलला जातो हे तुम्हाला सांगण्याची
काही म्हणजे आवश्यकता नाही, कारण तुम्ही सगळ्या या कथा ऐकलेल्या आहेत. तर मंदार पर्वत त्यांनी उचलून आणला, तो समुद्रामध्ये ठेवला आणि ते मंथन करायचं नाही का, मंथन करायचं तर त्यांनी काय केलं, शेष नागाला आणलं. हा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण लहानपणी सगळ्यांनीच ऐकलं आहे, ही पृथ्वी कशावर आहे तर शेष नागाच्या डोक्यावर आहे. तर अशी ही कथा मिथक आपण ऐकलेलंच आहे. तर त्या शेष नागाला यांनी आणलं, त्या मंदार पर्वताला गुंडाळलं. एका बाजूला देवलोक, एका बाजूला असुर लोक. या लोकांनी ठरवलं की आपण दोघांनी मिळून हा मंथन करायचं आणि याच्यात ज्या ज्या वस्तू येतील त्या काही देवाने घ्यायच्या, काही असुरांनी घ्यायचं, असं ठरलं. आणि मग बरीच मोठी कथा आहे ती. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी झाली की त्या मंथनामधून विष बाहेर आलं, काळकुट्ट असं विष आलं. ते इतकं विष बाहेर आलं की त्याच्यामुळे पूर्ण पृथ्वी नष्ट होईल, पूर्ण मानवजात नष्ट होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि मग शिवाला त्याची दया आली. मग त्यांनी शिवाची प्रार्थना केली आणि शिवाने काय केलं, मग शिव तिथं प्रकट झाला आणि त्याने काय केलं, एक भांडं घेतलं. बघा, एक भांडं घेतलं, या सगळ्या काळ्या विषाला एकत्र केलं आणि ते प्राशन केलं. पिणं, गिळणं, प्राशन करणं नाही का. आपण एखादी न आवडणारी गोष्ट हळूहळू पितो कारण तिचं टेस्ट बरोबर लागत नसते, किंवा एखादी आवडणारी गोष्ट पण आपण चव घेऊन पितो, त्याला प्राशन करणं असं म्हणतात. तर या शिवाने काय केलं, ते विष एका भांड्यात घेतलं, ते काळं कुट्ट विष त्याने प्राशन केलं आणि या प्राशन केल्यामुळं त्याचा कंठ निळा झाला आणि त्याला निळकंठ तेव्हापासून म्हणायला लागले. आणि अशामुळं हा निळकंठाने म्हणजे या शंकराने या पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचवलं आणि शिवाला मोठं दाखवण्यासाठी ही कथा रचण्यात आली. आणि त्या ठिकाणी विष्णूचा मूर्खपणा दाखवण्यासाठी ही कथा रचण्यात आली. आता शिवाला मोठं करण्यासाठी एक कथा होती, तशीच दुसरी एक कथा पण निर्माण झाली जिथं विष्णूला मोठं करण्यात आलं. आणि ती कथा होती अक्रूर नावाच्या राक्षसाची. हा जो काय अक्रूर नावाचा राक्षस होता, याला मारण्यासाठी मग विष्णूने काय केलं, तर विष्णूने त्याचं नेत्र उघडले आणि त्याच्या नेत्रातून एक ज्योत बाहेर आली आणि ती ज्योत म्हणजे शिव होता. आणि त्या ज्योतीमुळे तो अक्रूर जो काय राक्षस होता, जो सगळ्यांना त्रास देत होता, तो नष्ट झाला. तर अशा प्रकारे कथा रचून शिवाला कधी विष्णूला मोठं दाखवण्यात आलं. अशीच एक कथा आहे भस्मासुराची. तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल ते भस्मासूर या नावावरून ते लक्षात येतं की तो जो काय असुर होता त्याने शिवाची भक्ती केली आणि भक्ती केल्यामुळं त्याला शिव प्रसन्न झाला, त्याला वर दिला. आणि वर काय दिला, वर त्याने काय मागितला, तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल, अशी त्याला शक्ती शिवाने दिली. बरं, शिवाने दिल्यानंतर मग हा असुर जो होता तो इतका अहंकारी बनला, तो सगळ्यांनाच भस्म करू लागला. आणि मग त्याने ठरवलं की माझ्यापेक्षा शक्तिमान कोणीच नाही, ज्याने मला जो वर दिला आहे त्याला पण मी आता भस्म करेल. आणि म्हणून असा विचार आल्यामुळं तो शंकराच्या मागं जाऊ लागला. आणि शंकराच्या जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा तो पळू लागला. आणि मग हे विष्णूने ऐकलं आणि विष्णूने काय केलं, मग एका सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि नर्तक म्हणून त्याच्यासमोर गेली. त्याला ती एवढी मोहात पाडलं की तो पण तिच्यासारखा नाचायला लागला. आणि नाचता नाचता त्याने एक स्टेप अशी घेतली की नाचता नाचता तिने स्वतःचा हात डोक्यावर ठेवला, त्याने पण तिचा अनुकर केला आणि स्वतःचाच हात डोक्यावर ठेवला. आणि त्याच्याच जो काही त्याला आशीर्वाद मिळाला होता त्याच्याच आशीर्वादामुळे तो भस्म झाला. अशा प्रकारे भस्मासूरची जी काही कथा आहे याच्यामध्ये शंकराला मूर्ख दाखवण्यात आला आणि शंकराला वाचवण्यासाठी विष्णू तिथं आला, अशी ही कथा विष्णूच्या अनुयायांनी मांडली. अशा प्रकारे सृष्टीची निर्मिती करणारा हा जो काही त्रिमूर्ती सिद्धांत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे कथा जेव्हा बाबासाहेबांनी पाहिल्या तेव्हा बाबासाहेब म्हणतात की या अशा कथा आहे, असे मिथक आहे, अशा गोष्टी आहे की या अजिबात अनुकरणीय तर नाहीच आहे, पण या निंदनीयच आहे. आणि म्हणून अशा देवतांना आपण देव तरी का मानावा आणि पूजा तरी का करावा. कारण पूजा कोणाची केली जातात, जो शीलवान आहे, जो कल्याणकारी आहे, जो सगळ्यांचं भलं करणारा आहे, जो सज्जन आहे, असं चारित्र्यवान आहे, अशा व्यक्तीची पूजा केली पाहिजे असं म्हटलं जातं. आणि त्यानंतर पण जेव्हा भागवत पुराण नावाचं एक पुराण बाबासाहेबांनी वाचलं तिथं देखील एक दुसरी कथा त्यांना ऐकायला मिळाली. ती पण विश्वाचं निर्माण करणारीच गोष्ट होती. तर बघा, एकाच
धर्माच्या लोकांमध्ये अशा एकाच विषयाच्यासाठी वेगवेगळ्या कथा रचण्यात आल्या. त्याच्यामध्ये एक कथा अशी पण होती, ती होती स्त्री नावाच्या देवीची. तिचं नाव स्त्री होतं. या जगात जेव्हा कोणीच नव्हतं, पृथ्वी नव्हती, काहीच नव्हतं, तेव्हा ती एकटी होती स्त्री. त्या स्त्री, तिचं नाव, ती देवी असल्यामुळं तिचं श्रीदेवी असं नाव तिला देण्यात आलं. आणि ही जी काही श्रीदेवी आहे हीच या जगाचं निर्माण करणारी असं त्या कथेमध्ये मांडण्यात आलं. आणि या श्रीदेवी सिद्धांतामध्ये भागवत पुराणामध्ये ही जी काही कथा आहे ती मांडण्यात आली. त्या ठिकाणी असं दाखवण्यात आलं की तिने काय केलं, कशी उत्पत्ती केली. तर तिने काय केलं, सर्वात आधी तिने आपले हात घासले. हात घासल्यामुळं तिला हाताला फोड आला. फोड आल्यानंतर तो फोडा फुटला आणि फोडमधून सर्वात प्रथम ब्रह्मा बाहेर आला. ब्रह्मा नावाचा एक व्यक्ती बाहेर आला. आता हा ब्रह्मा नावाचा व्यक्ती जेव्हा बाहेर आला, प्रकट झाला, त्यावेळेला तिने एक इच्छा जाहीर केली की माझ्याशी तू लग्न कर. आता हे जेव्हा ब्रह्माने ऐकलं तेव्हा ब्रह्मा म्हटला की तू तर मला जन्म देणारी आहे, तू माझी आई आहे आणि मी तुझ्याशी लग्न कसं करू. आता बघा या कथेमध्ये तो त्याला जाणीव आहे की ती त्याची आई आहे, पण मागच्या कथेमध्ये त्याला दाखवलं आहे की त्याच्या मुलीशी त्याने विवाह केला, त्याला जाणीव नव्हती. तर ह्या कथेमध्ये ब्रह्मा म्हणतो की मी लग्न करू शकत नाही, म्हणून त्या श्रीदेवीने काय केलं, त्याला भस्म करून टाकलं. त्याची तिथंच राग झाली आणि तो ढीग तिथं पडला. मग तिने पुन्हा हात घासले, तिला पुन्हा फोड आला. पुन्हा फोडातून विष्णू बाहेर आला. मग विष्णू बाहेर आल्यानंतर विष्णूलाही ती तीच म्हटली की माझ्याशी लग्न कर. त्याने पण नकार दिला आणि मग तिला पुन्हा राग आला. तिने पुन्हा त्यालाही भस्म केलं. त्याचा राखाचा ढिगार झाला आणि 2 ढिगार असे झाले आणि तिने पुन्हा हात घासले. पुन्हा तिला फोड आला. फोडातून पुन्हा एक शंकरजी बाहेर आले. आणि त्यांनी पाहिलं 2 ढिगार पडलेले आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण पण हिला जर नकार दिला तर हाही आपल्याला पण भस्म करेल. आणि म्हणून त्याने काय केलं, त्याने सांगितलं की मी तुझ्याशी लग्न करेल, पण माझी एक अट आहे. ती अट अशी की तू दुसरं रूप धारण कर, मग मी तुझ्याशी लग्न करू शकेल. मग तिला ही आयडिया, ही कल्पना आवडली. पण मग तो म्हटला का अजून एक गोष्ट तुला करावं लागेल. हे जे 2 माझे बांधव आहे, माझ्या आधी जे आलेले, यांना पण तू जिवंत कर. आणि नुसतं जिवंत कर नाही, त्यांच्यासाठी पण 2 महिलांची व्यवस्था कर, म्हणजे त्यांचं पण लग्न लावून दे. आणि अशा प्रकारे या श्रीदेवीने रूप धारण केलं. त्याने शंकराशी लग्न केलं. ब्रह्मा विष्णूला पुन्हा जिवंत केलं, त्यांचं लग्न पण लावून दिलं. आणि अशा या 3 साईंनी मिळून मग या जगाची उत्पत्ती केली. तर अशा प्रकारे श्रीदेवीचा हा एक सिद्धांत आहे. त्यानंतर त्रिमूर्ती हा एक सिद्धांत आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या कथा रचून या ब्राह्मण वर्गाने आपल्या पुराणामध्ये हे लिहून आपल्यावर बिंबवण्यात आलेलं आहे. आज देखील तुम्ही बघताय रामायण महाभारत जेव्हापासून आपल्या टी व्हीवर लागायला लागलं, आज पण काही पुराण कथा दाखवले जातात. प्रत्येक हनुमानाचं जेव्हा सिरियल असतं तेव्हा हनुमान हिरो दाखवलं जातं, त्याची एक कथा असते. तसंच शंकर, विष्णू, महेश अशा पद्धतीचे हे जे काही कथा आहे त्याच कथा पुन्हा आपल्याला दाखवल्या जातात, पुन्हा आपल्या मनावर बिंबवल्या जातात. तर मिथक याच्यासाठीच असतात कारण आपण मनुष्य जो आहे तो बुद्धीने पण विचार करतो, पण हृदयाने पण विचार करतो. त्याच्या बुद्धीमध्ये वेगवेगळे तर्क जरी असतात, पण हृदयामध्ये जर जायचं असेल तर त्याला वेगवेगळ्या कहाण्या सांगाव्या लागतात. आपण सगळ्यांनी लहानपणे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कहाणी ऐकलेली आहे. ती आपल्याला आज देखील लक्षात आहे. आपण त्यावेळेला आपल्या कुठली टीचर होती हे आपल्या लक्षात राहत नाही, पण चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही कहाणी आज पण तुम्हाला लक्षात आहे. ती याच्यासाठी लक्षात आहे कारण कहाण्या आपल्या हृदयामध्ये जात असतात. त्याच्यामध्ये प्राणी पण बोलत असतात. आता भोपळा पळत असतो, ती जी काही म्हातारी आहे ती त्या कोल्ह्याशी, ती त्या सिंहाशी सगळ्यांशी बोलत असते, ते पण तिच्याशी बोलत असतात. तर ह्या ज्या काही कहाण्या आहे आपल्या असुप्त जे मन आहे त्याच्यामध्ये बिंबवण्यासाठी त्या रचल्या जातात. त्याला मिथक म्हणतात. आणि या मिथकांनीच जेवढे पण धर्मग्रंथ आहे, वेगवेगळे धर्म आहे, त्या सगळ्या कहाण्यांनी आपल्या मनावर बिंबवण्यासाठी बनवलेले असतात. परंतु काही धर्म तर असे तर त्या कहाण्या, त्या मिथकच सत्य म्हणून जगणारे आणि आपल्याला सांगणारे पण धर्म आहेत. आणि असेच गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर बुद्धांना पण वासक
वसिष्ठ नावाचा एक ब्राह्मण आणि भारद्वाज नावाचा ब्राह्मणाने एक प्रश्न विचारला होता आणि तो देवासंबंधी ईश्वरासंबंधी होता. तिथे देखील बुद्धांनी वसिष्ठ आणि भारद्वाज याला काही प्रश्न विचारले होते. ते प्रश्न असे होते की बुद्ध म्हणाले, जर ईश्वर हा स्थायी आहे, नष्ट न होणारा आहे, अमर अजर आहे आणि सतत राहणार आहे, तर त्याने बनवलेले जे काय मनुष्य आहे ते एवढे मरणधर्मी का, ते एवढे अस्थायी का, ते बदलणारे का? तर याचं उत्तर वसिष्ठ आणि भारद्वाजकडे नव्हतं. पुढं ते असं म्हणतात की तुमचा जो काही ईश्वर आहे तो जर का कल्याणकारी आहे असं तुम्ही म्हणतात, तर मग त्याने निर्माण केलेले जे काही मनुष्य आहे ते दरोडेखोर, खुनी, चोरी, बलात्कार करणारे इतके विकृत का, हा प्रश्न विचारला. त्यानंतर बुद्ध असं म्हणतात की हे जे काही प्रश्न आहे, म्हणून बुद्ध असं म्हणतात की ईश्वरावर विश्वास ठेवणं हा अधम्म आहे असं म्हणतात. आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म जर वाचला असेल त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी एक प्रकरणच दिलेलं आहे. त्याच्यामध्ये धर्माचा उद्देश काय, बुद्धानं जेव्हा विचारलं की बुद्ध धम्माचा उद्देश काय, तेव्हा त्यांचं एकदम सरळ उत्तर होतं की जगाची उत्पत्ती कशी झाला आणि जग कसं नष्ट होणार हे सांगणं माझा धर्माचा उद्देश नाही. बुद्ध असं स्पष्ट सांगतात. म्हणजे देव, आत्मा आणि स्वर्ग नरक याच्याशी माझ्या धम्माचा काही घेणं देणं नाही. तर माझ्या धम्माचा उद्देश हा आहे की एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याशी कसा उचित व्यवहार करावा आणि जगात जे काही दुःख आहे ते नष्ट करण्याचे काय उपाय सांगावे, हे उपाय सांगण्यासाठी धम्माची निर्मिती बुद्धांनी केले असं बाबासाहेब म्हणतात. आता हे जरी बौद्ध धम्मामध्ये आपण बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये बघितलं, तर बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये देखील एक मिथक आलेलं आहे आणि ते मिथक सांगून आजची जी काय प्रतिज्ञा ती आपण पूर्ण करणार आहोत. तर ते मिथक असं आहे की सिद्धार्थ गौतमाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झाला, त्यांनी जेव्हा संबोधी प्राप्त केली, तर त्याच्यानंतर काही आठवडे ते त्या बोधिवृक्षालाच न्याहाळत राहिले. वेगवेगळ्या 6 ठिकाणी त्यांनी जे काही बुद्धत्व प्राप्त केलं त्याचा ते आनंद घेत राहिले आणि नुसता आनंदच घेत नाही राहिले, तर त्यांनी त्या बोधिवृक्षाचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 1 आठवडा डोळ्याचं उघड झाप न करता एकटक बघत पण राहिले काही ठिकाणी येऊन. आणि कृतज्ञता व्यक्त करत असताना त्यांच्या डोक्यात एक विचार आला की हे जे काय अवघड मला बोधी ज्ञान झालेलं आहे, हे मी जगाला सांगावं की न सांगावं, सांगू का नको सांगू, अशी शंका निर्माण झाली. आणि या मिथकामध्ये ती गोष्ट अशी आहे जी बाबासाहेबांनी पण ग्रंथामध्ये लिहिलेली, ती अशी आहे की मग हे ब्रह्मा सहपतीला कळलं, मग तो अवतरित झाला आणि त्याने मग विनंती केली की सम्यक संबुद्ध, आपण बुद्ध झालेला आहात, आपण सर्व मारावर विजय मिळवलेला आहे आणि आपण असा विचार करू नये, तर तुम्ही असा विचार केला तर खूप लोकांचं नुकसान होईल, तर तुम्ही तो धम्म कथन करावा आणि धम्म सांगू का नको सांगू याच्यावर पुनर्विचार करावा आणि कृपा करून, मनुष्यावर कृपा करून धम्म सांगावा. आणि मग बुद्धांनी ते मान्य केलं. अशी ती मिथक आहे. आता हे जरी मिथक असलं तरी धर्मानंद कोसंबी आणि मिलिंद प्रश्न हे जर तुम्ही वाचले त्याच्यात या मिथकाचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. तर तो धर्मानंद कोसंबांनी बौद्ध धम्मावरील 4 निबंध याच्यामध्ये याचं खूप उत्तर दिलेलं आहे. याच्यामध्ये 4 ब्रह्मविहार नावाचा एक खूप सुंदर असा विषय जेव्हा तुम्ही धम्म मार्गात पुढे जाणार आध्यात्मिक मार्गात तो तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा हे जे 4 मनाच्या अवस्था आहे, ह्या जेव्हा मनाच्या अवस्था निर्माण होतात तर त्यावेळेला त्या मनावस्थेत जेव्हा मनुष्य राहतो त्याला ब्रह्मविहार म्हटलेलं आहे. तिथं ब्रह्माचा अर्थ वेगळा आहे, विहाराचा अर्थ पण वेगळा आहे. म्हणजे त्या मनस्थामध्ये राहणे, त्या 4 अवस्थांमध्ये राहणे. तर धर्मानंद कोसंबी असं म्हणतात की ज्या वेळेला मग ही जी काही कथा आहे, हे मिथक आहे, त्याचा अर्थ असा आपण घ्यायचा आहे. याच्यामध्ये अर्थ असा घ्यायचा आहे की जेव्हा बुद्ध चिंतन करत होते तर त्यावेळेला त्यांना निश्चितच असं वाटलं की हे खूप अवघड आहे आणि यांना कळेल का. परंतु दुसऱ्या क्षणाला त्यांनी विचार केला. ते जेव्हा 4 ब्रह्मविहारामध्ये म्हणजे मैत्री आणि करुणा त्यांच्यामध्ये जेव्हा निर्माण झालेली होती, करुणेने जेव्हा त्यांनी विचार केला तर त्यांना या सगळ्या मनुष्य प्राणावर खूप दया आली आणि मग ते म्हटले की आणि मग त्यांनी दुष्टक्षेप टाकला
आणि मग त्यांना सर्व जग कसं दिसलं, तर त्यांना कमळाच्या चिखलामध्ये वाढणाऱ्या कमळाच्या वृक्षाप्रमाणे दिसले. ते कसे दिसले, काही कमळाचे खूप खाली चिखलात होते, काही थोडे वर आलेले होते आणि काही पूर्ण विकसित होऊन पूर्ण कमळ झालेले होते. तर हे जे काही कमळाचं दृश्य त्यांनी पाहिलं, ही अंतर्दृष्टी त्यांनी पाहिली आणि मग त्यांनी ठरवलं की जरी काही लोकांना कळणार नाही, अवघड असेल, पण काही लोक निश्चितच असे आहेत की जे माझा धम्म समजू शकतील. आणि म्हणून त्यांनी स्वतःच निर्णय घेतला आणि करुणा दाखवली आणि धम्म सांगण्याचा आणि तो प्रस्तुत करण्याचा आराखडा आखला. तर हा एवढंच कथा आहे, एवढंच समज आपण त्याच्यातून घ्यायचा आहे. पण मग आपल्या लोकांना बऱ्याच वेळेला वाटतं, पहिल्या वेळा जेव्हा आपण ग्रंथ वाचतो आणि आपल्याला पण प्रश्न निर्माण होतो, एकीकडे ब्रह्मा विष्णू यांना देव मानणार नाही बाबासाहेब असं म्हणतात, आणि मग तेच बाबासाहेब बुद्ध त्यांच्या धम्मामध्ये मिथक का घेतात. तर मिथक घेण्याचं कारण मी आधीच तुम्हाला सांगितलं की कथा आणि मिथक तुम्हाला तुमच्या हृदयात भिडतात आणि त्या तुम्हाला दीर्घकाळ लक्षात राहतात. आणि दीर्घकाळ लक्षात आल्यामुळं अवघड जे तत्त्व आहे ते समजण्यासाठी तुम्हाला त्या सोप्या वाटतात. त्या अनेक मिथक आहे ज्याच्यामध्ये 7 वेटोळे करून एक नाग बुद्धांवर दाखवलेला जातो, ते पण एक मिथक आहे. त्याच्यामध्ये पण ते पण एक वेगळी गोष्ट आहे, त्याचा पण एक वेगळा अर्थ आहे. तर आपण थोडक्यात एवढंच आज बघणार आहे की बुद्ध धम्म देखील मिथक आहेत आणि मिथकामधून पण काही सूचित केलेलं आहे, परंतु बुद्ध धम्म मिथकाला मिथक म्हणूनच पाहतो, त्याला सत्य म्हणून दाखवत नाही. एवढी गोष्ट महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे आपण बघतोय की बाबासाहेबांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं जेव्हा चारित्र्याचं परीक्षण केलं पुराणातून, आणि त्याच्यात त्यांना लक्षात आलं की कुठल्याही प्रकारे देवता तुल्य नाही आहे. तर हे जे काय कॅरेक्टर आहे हे मनुष्याने निर्माण केलेलं आहे आणि मनुष्यासमोर सादर केलेल्या ह्या काल्पनिक कथा आहे, आणि म्हणून यांना पूजनीय मानण्याची काही गरज नाही. आणि जर तुम्हाला बुद्ध धम्मामध्ये स्वतःकडे बघायचं असेल, संबोधी प्राप्त करायचे असेल, तर मात्र हे मिथ्या दृष्टी म्हणूनच याच्याकडे बघावं असं स्पष्ट मत असल्यामुळं बाबासाहेबांनी पहिली प्रतिज्ञा दिली आपल्या अज्ञानी आणि गरीब जनतेला, ज्यावेळेला 56ला, की त्यांनी पहिली प्रतिज्ञा दिली की मी ब्रह्मा विष्णू महेशांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार नाही. आणि त्यानंतर दुसरी प्रतिज्ञा येते रामकृष्ण यांना देव मानणार नाही, आणि ते आपण बघणार आहोत. पण त्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे, आता वाजले 10:02, तर काय आपल्या वर्गाचा वेळ इथं झालेला आहे, आपण इथं थांबलं पाहिजे का आणखी काही मिनटं मी घेतले तर तुम्हाला चालतील? येस, कोणी? फीडबॅक देणार आहेत सगळे. स्टडी कोर्सचे कोण विद्यार्थी आहे, हँड राईज करायचं, पटापट फीडबॅक द्यायचे. कविता त्यांचे नाव घ्या कोण